बांधकाम कामगारांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता बांधकाम कामगारांना 14 वस्तू इथं मिळणार आहे. तर सर्व बांधकाम कामगारांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता यासाठी तुम्ही कोणकोणत्या 14 वस्तू तुम्हाला इथं मिळणार आहे हे पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचा आहे. तर इथं बांधकाम कामगार असं टाकायचं आहे. बांधकाम कामगार टाकल्याच्या नंतर इथं आपल्याला सर्चवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर पहिली जी लिंक येईल काय येणार आहे यामध्ये, पहिली जी लिंक येईल आपल्या यामध्ये यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं आपण क्लिक करून घेऊया. क्लिक केल्याच्या नंतर आता आपण यामध्ये बांधकाम कामगारांच्या ऑफिशियल पेजवरती इथं आलेलो आहोत. तर आपल्याला खाली यायचं आहे. तर हे जे बांधकाम कामगार, तर यामध्ये 32 वस्तू तुम्हाला देण्यात येते. त्यानंतर भांड्याचा संचसुद्धा तुम्हाला बांधकाम कामगार जर तुमची नोंदणी असेल तर आता यामध्ये सर्वप्रथम आपण आपली जी काही लँग्वेज आहे ते सुद्धा इथून चेंज करता येणार आहे. तर यावरती क्लिक करा. आपल्याला जी काही लँग्वेज पाहिजे ते लँग्वेज इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर यामध्ये भरपूर लँग्वेज तुम्हाला अवेलेबल दिसेल. तर आता यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन देण्यात आलेलं आहे. त्यानंतर जे इथं आपल्याला जी काही 32 वस्तू मिळणार आहे, त्यानंतर बांधकाम कामगारांसाठी ही चांगली गोष्ट आहे की त्यांना आता बांधकामगारांना इथं 32 वस्तूसह 15 वस्तू देखील इथं मिळत आहे. तर आता ज्यांना कोणाला नवीन नोंदणी करायची असेल तर बांधकाम कामगार नवीन नोंदणी इथून करू शकता. तर बांधकाम कामगाराची जी काही नोंदणी आहे, प्रोफाईल तुम्ही इथून लॉग इन करून चेक करू शकता. त्यानंतर आता बांधकाम कामगारांसाठी नवीन नोंदणी करण्यासाठी यावरती क्लिक करून तुम्ही तुमची नवीन नोंदणी करता येणार आहे. तर बांधकाम कामगारांसाठी त्याचप्रमाणे इथं कोणकोणते आवश्यक कागदपत्र इथं लागणार आहे, त्यानंतर अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, सर्व डिटेल्स तुम्हाला इथं बघायला मिळेल. तर इथं आल्याच्या नंतर सर्व अपडेट्स तुम्हाला बघायला मिळेल. तर बांधकामगारांसाठी नवीन नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे, तर कधीपासून ही जी योजना आहे तर सुरू झालेली आहे, पात्रता यामध्ये काय आहे, यामध्ये 18 ते 60 वयोगटातील जे काही पात्र आहे, त्यानंतर 90 दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तर यामध्ये जे काही आवश्यक कागदपत्र आहे, तर यामध्ये वयाचा पुरावा, 90 दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र हे तुम्ही एक ते ठेकेदार किंवा इंजिनियर दोन्हीकडून कोणाकडून घेऊ शकता. रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे जिथं तुम्ही राहता, पोलीस पाटील असेल, सरपंच असेल. ओळख पुरावा यामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड देऊ शकता. त्यानंतर 3 फोटो इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर कोणत्या 15 वस्तू तुम्हाला मिळणार आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. त्यानंतर इतर बांधकामगारांसाठी तर त्याप्रमाणे नोंदणी फी कशा पद्धतीने राहणार आहे. तर इथं जे काही 50पेक्षा अधिक पेक्षा जर असेल मजुराची संख्या, तर प्रत्येकी जे काही इथं बांधकामगारांसाठी कमीत कमी पैसे इथं लागणार आहे. म्हणजे अगदी ₹1 तुम्ही तुमची नोंदणी करून या संपूर्ण योजनेचा लाभ इथं घेऊ शकता. तर यामध्ये कशा पद्धतीने ही जी योजना इथं राबवली जाते, कशा पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता, सर्व प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर तुम्हाला काही अडचण जात असेल तर इथे हेल्पलाईन नंबरसुद्धा इथं देण्यात आलेले आहे. तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही हवी असलेली माहिती घेऊ शकता. ईमेलद्वारे जे काही हेल्पलाईन नंबरसुद्धा इथं देण्यात आलेले आहे. तर आता यामध्ये जे काही आपण इथं पाहत आहे की 15 वस्तू कोणकोणत्या मिळणार आहेत ते आपण इथं पाहणार आहे. तर यामध्ये जे काही आपल्याला वस्तू इथं मिळणार आहे ते मिळणार आहे सेफ्टी किट, जे की यामध्ये एकूण 14 वस्तू किती मिळणार आहे, सॉरी आपल्याला मिळणार आहे एकूण 14 वस्तू इथं मिळणार आहे. तर 14 वस्तू जे की यामध्ये मिळणार आहे, पहिलं जे मिळणार आहे आपल्याला यामध्ये सेफ्टी जे की सेफ्टी हेल्मेट मिळणार आहे. डोक्याचे संरक्षण होण्याकरिता जे की एक सेफ्टी हेल्मेट तुम्हाला इथं देण्यात येणार आहे. त्यानंतर यामध्ये जे की आपल्याला मिळणार आहे सेफ्टी शूज, म्हणजे पायाला इजा होऊ नये याकरिता तुम्हाला सेफ्टी शूजसुद्धा यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर येते आपलं यामध्ये सेफ्टी गॉगल्स, जे काही जे काही ग्लव्स इथं येणार आहे. तर यामध्ये हाताच्या सुरक्षिततेसाठी जे काही 3 नंबरचं जे काही तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे, पहिलं हेल्मेट, दुसरं शूज, त्यानंतर ग्लव्स, त्यानंतर सेफ्टी म्हणजे जे काही बेल्ट तुम्हाला एक मिळणार आहे, जे की उंचावर काम करण्याकरिता सेफ्टी बेल्टसुद्धा तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे. त्यानंतर इथे आपलं रेनकोट, पावसापासून बचाव करण्यासाठी जे की तुम्हाला इथं रेनकोट देखील यामध्ये दिले जाते. तर आता यामध्ये एकूण 5 वस्तू इथे बघितलेल्या आहे. 6 नंबरचं इथे तुम्हाला रात्री कामावून येत असताना जे की तुम्हाला एक जॅकेट देखील मिळणार आहे. रात्रीच्या वेळी घालण्याकरिता यामध्ये जॉकेट तुम्हाला इथं मिळणार आहे. एक मास्क तुम्हाला मिळणार आहे. धूळ व प्रदूषणपासून संरक्षण व्हावे याकरिता तुम्हाला एक मास्क देखील देण्यात येते. सेफ्टी गॉगल्स म्हणजे डोळ्याचे संरक्षण होण्याकरिता सेफ्टी गॉगल्स तुम्हाला 8 नंबरला जे काही प्रोडक्ट इथं मिळणार आहे, सेफ्टी गॉगल्स तुम्हाला इथं मिळणार आहे. त्यानंतर इथं
जे की आवाजापासून कानाचे संरक्षण व्हावं, तर त्यामध्ये जे की तुम्हाला एक इथे यंत्र मिळणार आहे. तर त्यानंतर इथं हातोडा, हॅमर देखील तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. काय मिळणार आहे? हातोडा. एक जे काही कामासाठी आवश्यक साधन म्हणजे हॅमर मिळणार आहे. त्यानंतर तार किंवा मटेरियल कापण्यासाठी एक कटिंग प्लायर म्हणजे एक प्लायर मिळणार आहे तुम्हाला कटिंगसाठी. त्यानंतर मोजमाप ते जे काही टेप मिळणार आहे तुम्हाला मोजमाप करण्याकरिता. टोपी म्हणजे एक कॅप तुम्हाला मिळणार आहे उन्हापासून बचाव करण्यासाठी. त्यानंतर एक सेफ्टी बॅग म्हणजे सर्व वस्तू ठेवण्याकरिता एक बॅग देखील तुम्हाला मिळणार आहे. तर एकूण 14 वस्तू जे की बांधकामगारांना इथं मिळणार आहे. तर ज्यांना कोणाला या योजनेचा लाईव्ह फॉर्म भरायचा असेल तर ते फॉर्म कशा पद्धतीने भरायचे आहे, सर्व प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यामध्ये जे की बॅग आहे, टोपी आहे, जे काही माप टेप माप आहे, कटिंग प्लायर आहे, हातोडा आहे व प्लग-इन आहे, सेफ्टी गॉगल्स आहे, मास्क आहे, सेफ्टी जॅकेट आहे, रेनकोट, सेफ्टी बेल्ट, त्यानंतर ग्लव्स, सेफ्टी शूज, हेल्मेट तर इत्यादी 14 वस्तू कामगारांना इथं देत येत आहे.